तर प्रवास वगैरे करताना आपण अतिशय जपून सांभाळून राहावं, विचारपूर्वक चालावं, हे सांगण्यासाठी हा एक घडलेला प्रसंग एका गृहस्थाच्या बाबतीत. जुन्या काळातले गृहस्थ ते, त्यांना आलेला अनुभव त्यांनी सांगितला, तो मी आपणास सांगतो, त्यांचा अनुभव. तर एकदा काय झालं, हे गृहस्थ रेल्वेनं प्रवास करीत होते. तर रेल्वेचा प्रवास चालू असताना पुढच्या स्टेशनवर एक कुणीतरी माणूस त्या डब्यात शिरला आणि ह्यांच्यासमोर बसला, ह्या गृहस्थाच्या समोर. आता बसल्या बसल्या नाव गाव गप्पा वगैरे, कुठं चाललात काय नाही, आता हे झालं सुरू थोडंसं नकळत होतंच ना. तर त्या माणसानं काय केलं, एक प्रसाद प्रसाद म्हणून एक पिशवी, पुडी असते प्रसादाची पुडी, ही ह्या गृहस्थाला दिली. ते जे पोक्त ग्रस्त होते त्यांना दिले आणि तो म्हणाला, घ्या काका, हा प्रसाद परवा बालाजीला गेलो होतो, हे बालाजीचा प्रसाद आणला आहे, बऱ्याच जणांना दिला आहे, तुम्ही पण घ्या. हे ऐकून त्या गृहस्थांना आनंद झाला, काकाला ते म्हणले, वा वा वा, आज बालाजीचा प्रसाद खायचा योग आहे, नशीब चांगला आहे आज, असं म्हणून त्याने तो प्रसाद घेतला आणि तसाच ठेवला हातात. तर थोडा वेळ तो माणूस ह्यांच्याकडे पाहत बसला, पण हे गृहस्थ की तो प्रसाद खायच ना. मग हा माणूस त्यांना म्हणाला, घ्या ना काका, प्रसाद घ्या, चांगला ताजा आहे, पुन्हा त्याची चव बदलेल, ठेवून द्या, घ्या लवकर. तर हे म्हणले, हो हो घेतो ना, अरे त्याला काय, प्रसाद आहे, कोण सोडायला देवाचा प्रसाद, असं म्हणून त्याने तो प्रसाद पिशवीत ठेवून दिला. आता ह्यांनी तो पिशवीत प्रसाद ठेवल्यामुळे त्या माणसाला थोडासा मुडाफत झाला. तरी पण शेवटचा उपाय म्हणून तो माणूस म्हणला ह्या ग्रस्ताला, असं घ्या काका, लवकर घ्या प्रसाद, तो मी छान आहे प्रसाद. तर आता हा 2-3दा प्रसाद घ्या म्हणल्यावर त्या गृहस्थाला जरा संशय आला, है ना. तर त्यांनी एक बहाणा केला, हो हो घेतो ना, अहो काय आहे, आज सोमवार आहे बरं का, जेवतानाच घेतो प्रसादही होईल आणि जेवण होईल एक होतं, आता गेलं तर सोमवार मोडेल. तर हे त्यांचं उत्तर ऐकून त्या गृहस्थाचा त्या माणसाचा हिरमोडच झाला आणि तो थोडं दातोट खात बसला यांच्याकडे बघत. पुन्हा पुढल्या स्टेशनवर हे गृहस्थ, ज्यांना प्रसाद दिलता ह्या माणसानं, हे गृहस्थ प्रसाद घेऊन उतरले खाली आणि निघाले. तर स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर त्यांनी सहज तो प्रसाद एका मुक्या प्राण्यासमोर टाकला आणि पाहत बसले. त्या मुक्या प्राण्यानं तो प्रसाद हुंगला आणि तो लगेच बेशुद्ध पडला, मेला नाही, म्हणजे त्यात काहीतरी गुंगीत औषध होतं. तो हुंगला की बेशुद्ध पडला. आणि मग ह्या गृहस्थाला वाटला आपला अंदाज बरोबर आहे. झालं काय होतं की तो जो माणूस आला होता त्यानं ह्या प्रसादामध्ये गुंगीत औषध टाकलं होतं. त्याचा उद्देश होता की ह्या गृहस्थाला हा प्रसाद देऊन गुंग झाला की त्याच्याजवळ जे आहे तो लुबाडायचं आणि पसार व्हायचं. पण हे गृहस्थ चतुर आणि प्रसंगावधानी असल्यामुळं ह्या प्रसंगातून वाचले. म्हणून ह्यावरून एक धडा आपण असा घ्यायचा की प्रवासामध्ये कुणी जरी काही आपल्याला दिलं तरी तिथंच ते खायचं नाही.